नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की रिसेंटली LICWची ॲड आलेली आहे आणि त्याची लास्ट डेट आहे की 8 सप्टेंबर 2025. तर खूप लोकांना अजून पण वाटतं आहे की फॉर्म भरू की नको, की LICWचा फॉर्म भरावा की नको, किंवा LICWचा फॉर्म का भरावा. यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही LICWचा फॉर्म का भरला पाहिजे असं. कारण मागच्या वेळेस जवळपास 300 वॅकन्सी होत्या आणि त्यावेळेस माझी फक्त प्री निघाली होती, RRBPOची प्री निघाली होती. माझी दुसरी कुठली एक पण प्री निघालेली नव्हती आणि मी पण त्यावर्षी हा विचार केला होता 2023ला की फॉर्म भरू की नको. पण मग लास्ट डेटला मी फॉर्मला अप्लाय करून दिलं, फॉर्म फिल करून दिला आणि त्या पोस्टला अप्लाय करून दिलं. आणि नंतर काय झालं की मी प्रॅक्टिस थोडीशी केली फॉर्म भरल्यानंतरमुळं मी प्रॅक्टिस केली, मी इन्शुरन्स पण केली आणि GAG पण केली आणि पेपर द्यायला गेलो. पण मग पेपर दिला मी आणि पेपर थोडंसं मी घाबरून गेलो. त्याच्यामुळं माझा अटेम्प्ट झाले फक्त 54 प्रश्न अटेम्प्ट झाल्यामुळं मला भीती होती मनात की माझी प्री निघणार नाही असं. कारण कधी भरपूर वेळेस 1-2 प्रश्न चुकतो आणि त्याच्या मागच्या वर्षी कटअप पण जवळपास 54चा होता वाटतं. OBCचा, माझी कॅटेगरी OBC आहे. त्यामुळं मग मला वाटलं की माझी प्री निघणार नाही, माझी पण प्रिलिम्स निघणार नाही आणि मी माझा अभ्यास सोडून दिला. आणि नंतर रिझल्ट लागल्यानंतर माझी प्री क्लिअर होऊन गेली. मला 54च मार्क आले आणि OBCचा कटअप 52 असल्यामुळं माझी प्री क्लिअर होऊन गेली. आणि मग रिझल्ट लागल्या दिवसापासून फक्त 6 दिवस पुढं होते की लगेच मेन्सचा पेपर होता. त्याच्यामुळं प्री आणि मेन्समध्ये म्हणजे प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर मेन्समध्ये अभ्यास करायला फक्त 6 दिवस होते. आणि त्या 6 दिवसामध्ये किती इन्शुरन्स करणार आणि किती जे करणार याच्यातच गेला आणि किती मॉक देणार त्याच्यात टाईमच भेटला आणि त्याच्यामुळं टाईम निघून गेला आणि तो माझा अभ्यास पूर्ण झाला नाही. तरी पण मग मी तुम्हाला शेअर करतो माझा प्रिलिम्सचा स्कोअर कार्ड की त्याच्यामध्ये मला रिझनिंगने मी अटेम्प्ट केले होते 33 क्वेश्चन आणि मला मार्क पण आले 33. आणि मी क्वांटला अटेम्प्ट केले होते 21 क्वेश्चन आणि मला मार्क पण आले 21. आणि सेम तसं मी इंग्लिशला अटेम्प्ट केले होते काहीतरी 20 का 21 क्वेश्चन केले होते, त्यापैकी मला मार्क आले 15. आणि इंग्लिश क्वालिफाईंग असल्यामुळं माझे इंग्लिशचे मार्क काउंट नाही झाले आणि मी प्रिलिम्स पास होऊन गेलो. पण माझ्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळं तरी पण मग मी जेवढं होईल तेवढं माझ्या परीने अभ्यास केला आणि मेन्सला गेलो. आणि मेन्स पण पोरांना असं वाटतं की खूप टफ असेल, पण ॲक्च्युअली तसं नसतं. मेन्स ही खूप टफ नसते. ज्यांचं जर चांगला स्टडी असेल, ज्या पोरांचं कॉन्ट्रिब्युटिंग चांगलं असतं किंवा जे पोरं RRBचा पेपर क्लिअर करू शकतात असे पोरं नक्कीच LICWची मेन्स पण आरामात क्लिअर करू शकतात. ज्या पोरांच्या फक्त RRBPOची प्री निघते ना त्या पोरांची LICWची मेन्स आरामात निघेल. कारण LICWची मेन्स ही फक्त RRBPOच्या प्रीच्या लेवलच्या असते किंवा त्याच लेवलचे क्वेश्चन LICWच्या मेन्सला असतात. त्याच्यामुळं मी LICWच्या मेन्सला 2023मध्ये अटेम्प्ट केले होते काहीतरी समथिंग पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट केले होते मी. आणि त्यापैकी म्हणजे 30 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते, त्यापैकी मी 27 का 28 ॲक्युरेट अटेम्प्ट केले होते आणि वरचे 2 होते ते मी निगेटिव्ह नसल्यामुळे मी ते पण तुक्के मारून दिले. त्यात मला मार्क आले 90 पैकी 87 मार्क आले होते मला रिझनिंगला. आणि सेम तसं मी क्वांटचे पण 25 का 26 मी ॲक्युरेट अटेम्प्ट केले होते आणि त्याच्यात पण मग निगेटिव्ह नसल्यामुळं मी तिथं पण लास्टचे 2-3 क्वेश्चन होते पण ते डायरेक्ट अटेम्प्ट म्हणजे तो क्वेश्चन होता कॅल्क्युलेटचा DI होता आणि तो DI मी सॉल्व केला, पण मला आन्सर करायला वेळ नसल्यामुळं मी फक्त पटपट ते सबमिट व्हायच्या अगोदर मी ते तुक्के मारून दिले आणि सबमिट होऊन गेला तो सेक्शन. नंतर सेम असं GL आणि इन्शुरन्सला पण मला 7 ते 8 क्वेश्चन ज्यांचे ॲक्युरेट आन्सर माझे माहिती होते आणि वरती मी उरलेले 22-23 क्वेश्चन मी हे तुक्के मारून दिले. तर मला रिझनिंगला मार्क आले मला 90 पैकी 87 आणि क्वांटला मला मार्क आले होते 90 पैकी 84. असं मला क्वांट आणि रिझनिंग मिळून 180 पैकी 171 मार्क आले ते मला फक्त क्वांट आणि रिझनिंग मिळून. 300 जनरल अवेअरनेसनं मला 60 पैकी 26 मार्क आले आणि इन्शुरन्सला मला 60 पैकी 24 मार्क आले. त्याच्यामुळं मला हे म्हणायचं होतं की जर मी त्या वर्षी चांगला स्टडी केला असता तर माहीत तेव्हाच आरामात LICWची मेन्स येऊन गेली असती. कारण क्वांट रिझनिंग एकदम डुएबल असतं, ज्यांची प्रॅक्टिस असते ते एकदम आरामात ते मेन्स क्लिअर करून घेतात. फक्त तुम्हाला थोडंसं GA करायचं आहे, थोडंसं इन्शुरन्स करायचं आहे, थोडंसं व्यवस्थित 2-2, 3-3 तास पण तुम्ही दिवसाला तो स्टडी केला शेवटचा 1 महिना तरी पण तुमचा आरामात कवर होऊन जाईल तो सेक्शन. आणि जसं की तुम्हाला बोललो की माझा रिझनिंगचा मला 90 पैकी मला 87 मार्क आले, हे माझं स्कोअर कार्ड. आणि क्वांटला मला 90 पैकी 84 मार्क आले, हे माझं क्वांटचं स्कोअर कार्ड. आणि मार्क आले 60 पैकी 24 मार्क आणि
हा माझा इन्शुरन्सचा कटअप आणि इन्शुरन्सचे मार्क आणि जी एला मला मार्क आले 60पैकी 26 आणि हा माझा जी एचा सेक्शनल कटअप आणि जी एचे माझे मार्क ओव्हरऑल मार्क मला आले होते 221 आउट ऑफ 300 आणि मेनचा OBCचा कटअप गेला होता 164. पण माझे 2 सेक्शन राहिल्यामुळे मी ओव्हरऑल कटअप तर क्लिअर केला होता 264 कटअप होता आणि मला 221 मार्क आल्यामुळे माझा ओव्हरऑल कटअप क्लिअर झाला. पण मला सेक्शनला मार्क न आल्यामुळं मी ओव्हरऑलमध्ये फेल झालो आणि मी मेन्स इंटरव्ह्यूला क्वालिफाय नाही झालो. मला फक्त सांगायचं हेच आहे की ज्या पोरांचं कॉन्ट्रिब्युशन चांगलं असेल तर ज्या पोरांची RRBPOची प्री मागच्या वर्षी 2024मध्ये 23मध्ये किंवा 2022मध्ये कधी पण निघाली असेल तर त्या पोरांनी अगदी डोळे झाकून LICWला अप्लाय करून द्या. प्रिलियम तर निघूनच जाईल आरामात जर तुमचं कॉन्ट्रिब्युशन चांगलं असेल तर. पण मेन्सला पण जे इन्शुरन्स आणि जे चांगलं केलं तर आरामात तुमची इन्शुरन्सची LICWची मेन्स पण निघून जाईल आणि याच्यापेक्षा बेस्ट सॅलरी आहे, बेस्ट सॅलरी आणि बेस्ट जॉब तुम्हाला बाकी कुठल्याही इन्शुरन्स सेक्टरमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये जर SBI PO आणि RBI गेटवे सोडली तर याच्यापेक्षा बेस्ट जॉब दुसरीकडे नाही भेटणार. तर फक्त सर्वांना माझी ही विनंती आहे की या पोस्टला तुम्ही हलक्यात घेऊ नका किंवा इग्नोर करू नका किंवा खूप कमी जागा असल्यामुळं किंवा खूप कटऑफ जास्त जाईल हा विचार करून तुम्ही ह्या पोस्टला तुम्ही इग्नोर करू नका किंवा ह्या ॲडला तुम्ही एवढं कारण ही ॲड जर एकदा हे वर्ष निघून गेलं तर नेक्स्ट टाईम कधी येणार हे माहिती नाही आणि पुढची ॲड कधी येईल तोपर्यंत माहिती त्याची कोणाला गॅरंटी पण देणार नाही आणि कदाचित सांगता पण येणार नाही की येईल किंवा नाही येईल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस होईल कशी येईल त्याची कोणाला गॅरंटी नाही. त्याच्यामुळं हा एक लास्ट चान्स म्हणून याच्यावर पूर्ण फोकस करा आणि पूर्ण तयारी करून हा पेपर द्या. तुम्हाला नक्की याच्यामध्ये रिझल्ट येईल आणि येईल म्हणजे येईल. त्याच्यामुळं नक्की तुम्ही प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.